अवर्षण प्रवण भागात संरक्षित शेतीच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्न मिळवता येतं। अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातल्या निमगाव जाळी इथले पशुवैद्यक असलेले विजय वदक यांनी शेततळ आणि पॉलीहाऊसच्या माध्यमातून प्रगती साधली आहे। विजय वदक यांना 20 गुंठ्यातल्या पॉलीहाऊसमधल्या गुलाब शेतीतून अवघ्या 5 महिन्यात 1,70,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय। आज आपण विजय वदक यांच्या गुलाब फूल शेतीची यशोगाथा पाहण्यासाठी नगर जिल्ह्यात जाणार आहोत। अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी कमी पर्जन्यमान असलेलं गाव। इथे दर 2-3 वर्षांनी दुष्काळ पडतो। याच गावातल्या विजय वदक यांच्याकडे वडिलोपार्जित 35 एकर जमीन आहे। त्यात ते मका, कांदा, बाजरी अशी पिकं घेतात। पाणी नसल्यानं उन्हाळ्यात जमीन पडीक राहते। त्यामुळे त्यांनी पॉलीहाऊस उभारण्याचं ठरवलंय। त्यासाठी त्यांनी कृषी विभागामार्फत बाभळेश्वर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतलं। प्रशिक्षणानंतर मुख्य समस्या होती पाण्याची। त्यासाठी त्यांनी कृषी विभागामार्फत 27 लाख लिटरचं शेततळ उभारलं। तसंच पॉलीहाऊसवर रेन वॉटर हार्वेस्टिंगही केलं। पॉलीहाऊस उभारल्यानंतर त्यात त्यांनी डच गुलाब लागवडीचा निर्णय घेतला। एकूण पॉलीहाऊस मी 20 गुंठे करायचं ठरवलं आणि 20 गुंठे केलेलं आहे। पाण्याची सुविधा मी इथं शेजारी विहीर आहे, विहिरीचं काही वापरतो आणि याच्यावरून पॉलीहाऊसवरून जे पडणारं पावसाचं पाणी होतं ते पकडून त्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं, ते पण पाणी वापरतो। विजय वदक यांनी पॉलीहाऊसमध्ये तांबड्या मातीऐवजी काळ्या मातीचा वापर केलाय। त्यासाठी त्यांनी काळ्या मातीत H202 टाकून माती सुपीक आणि कीडमुक्त केली। त्यानंतर तळेगाव दाभाडे इथून 16,000 डच गुलाबाची रोपं आणली। त्यानंतर 3.5 फुटाचे बेड तयार करून 17 बाय 40 सेंटीमीटरवर गुलाबाची 5 महिन्यांपूर्वी लागवड केली। मी गुलाबाचे रोपं तळेगाव दाभाडे येथून आणलेले आहेत आणि एक रोप मला 4.25 रुपयाला बसलं आणि या क्षेत्रामध्ये एकूण रोपं 16,000 रोपं बसलेले आहेत। रोपं आणल्यानंतर मी पहिल्या प्रथम आपल्या ह्या इथल्याच ही माती चेक केली। मातीमध्ये काही दोष वगैरे आढळले नसल्याने मी हीच माती वापरली आणि 3.5 फुटाचा एक बेड तयार केला। 3.5 फुटावर मी 17 सेंटीमीटर बाय 40 सेंटीमीटर ह्या अंतरावर गुलाबाचं एक रोप बसवलं आणि दोन रांगा बसवल्या त्याच्यावाल्या आणि त्यांना 1 फुटावरचं ड्रिप बसवलं आणि मध्ये त्याच्या झाडाला गरम म्हणजे त्या खोडाला गारवा मिळण्यासाठी मिस्टर बसवले। गुलाबाच्या रोपांना खतं आणि पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर करण्यात येतो। तसंच गुलाबाच्या रोपांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कृषी विभागातले अधिकारी वेळोवेळी मार्गदर्शन करतात। तर यावर रोग किडी येऊ नये म्हणून दर 8 दिवसाला मी औषधांची फवारणी मारतो आणि रोज खतं आलटून पालटून खतं देत असतो। नायट्रोजनयुक्त याची खतं, पालाश, पोटॅशयुक्त खतं आलटून पालटून देत असतो। लागवडीनंतर माझेवाले जानेवारीमध्ये 15 जानेवारीला फुलं चालू झाले आणि त्याच्यानंतर ते फुलं सर्व माझे दादर मार्केटला मुंबईला जातात। तर पहिला फ्लश जो मी पकडला होता तो माझे 4 लाख फुलं गेले। 4 लाख फुलांचे मला 9-9.25 रुपयापर्यंत रेट मिळाले चांगले। ह्या 15 जानेवारीपासून रेट वाढतात आणि याच्यामध्ये 20 फुलांची एक गड्डी करत असतो। 20,000 गड्डे मी पाठवले आतापर्यंत मार्केटला। रोपांचा एकूण आतापर्यंत म्हणजे रोपं वगैरे सर्व धरून मला आतापर्यंत 1,80,000 रुपये खर्च आला। तर मला या पहिल्या तोड्यामध्ये पहिल्या फ्लशमध्ये मला 3-3.5 लाखाचं उत्पन्न मिळालं। तर त्यातून बाकीचे राहिलेले माझा नफा। रोपांचा आणि खताचा एकूण खर्च माझा आतापर्यंत 1,80,000 झाला आणि त्यातून माझं एकूण उत्पादन आतापर्यंतच 3.5 लाखात झालं होतं आणि निव्वळ मला नफा ह्या 6 महिन्यातला तर 1,70,000 राहिला 15 दिवसाच्या फ्लशमध्ये आणि येणारं मला एकूण पुढच्या फ्लशमधला उत्पन्न आता या 15 दिवसामध्ये तर 1,000 लाखापर्यंत मिळणं अपेक्षित आहे। विजय वदक यांना पॉलीहाऊस उभारणीसाठी 21 लाख रुपयांचा खर्च आलाय। कृषी विभागाकडून त्यांना 7,60,000 रुपयांचं अनुदानही मिळालंय। 15 जानेवारीला गुलाबाचं उत्पादन सुरू झालं। गुलाबांच्या फुलांची विक्री दादर इथं करण्यात येते। 5 महिन्यात 4 लाख फुलांचं उत्पादन झालंय। रोपं, वाहतूक, मजुरी, खतं, बँकेचा हप्ता यांचा 1,80,000 रुपयांचा खर्च वगळता
1,70,000 रुपयांचं उत्पन्न मिळालंय. आणखी 1.5 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. त्यांचं उत्पादन सुरू झाल्यानंतर मी त्यांना वेळोवेळी पॉली हाऊसला भेट दिली आणि त्यांना खतं, औषधं आणि त्या झाडाची योग्य वाढ होण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन केलं. निमगाव जाळीमध्ये एकूण 17 पॉली हाऊस आम्ही उभारले आहेत. आम्ही 5.14 हेक्टर क्षेत्रावर गुलाबाची लागवड आहे आणि 22.55 हेक्टर क्षेत्रावर ढोबळी मिरचीची लागवड केलेली आहे. असे एकूण 28.85 हेक्टरवर आम्ही इथं पॉली हाऊस उभारलेले आहेत. 1 कोटी आणि 5 लाख रुपये सर्व मिळून अनुदान दिलेले आहे. सर्व गटातील तरुण शेतकरी जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते एकत्र बसतात, त्यांच्या अडीअडचणीवर ते चर्चा करतात, कृषी अधिकाऱ्याशी संपर्क करतात आणि त्यांच्या जे काही अडचणी असतील त्याच्यावर ते प्रश्न विचारून मात करून घेतात. अतिशय चांगला तरुण वर्ग इथलं कृषी क्षेत्रामध्ये उतरत आहे, चांगलं उत्पादन घ्यायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या तरुणांना इथे एक मोठी रोजगार आणि यांनी एक बाजारपेठ शोधली गेली. कमी पाऊस पडत असल्यामुळे निमगाव जाळीतील या तरुणांनी आणि डॉक्टर विजय वदक यांनी जो काही पॉली हाऊसवर पडणारा जो पाऊस आहे तो सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे त्याचं योग्य एका ठिकाणी आणून त्यांनी ते जमिनीत मुरवलेलं आहे आणि त्याचा वापर ते या फुलशेतीसाठी करत आहे. ही फुलशेती करण्यासाठी त्यांनी 20 गुंठ्यासाठी एक 27 लाख लिटर क्षमतेचं 60 बाय 40 फूट आणि साधारणतः एक 22 ते 23 फूट उंचीचं शेततळं तयार केलेलं आहे. त्याच्यातून ही पूर्ण ते फुलशेती करत आहेत. म्हणजे संरक्षित शेतीसाठी त्यांनी शेततळ्याचा वापर फार चांगल्या पद्धतीने आणि कार्यक्षमपणे केलेला आहे. कमी पर्जन्यमान असलेल्या निमगाव जाळी गावात कृषी विभागाच्या पुढाकारानं 17 पॉली हाऊस उभारण्यात आले. तसंच तरुण पॉली हाऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दुधेश्वर पॉली हाऊस उत्पादक गटही तयार करण्यात आलाय. या पॉली हाऊसमध्ये शेतकरी ढोबळी मिरची, गुलाब यांची लागवड करून शाश्वत उत्पन्न कमावत आहेत. डच गुलाबाची लागवड केल्यानंतर 5 वर्ष उत्पादन घेता येतं. डच गुलाबापासून वार्षिक 15 ते 20 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवता येतं. महाराष्ट्रातला शेतकऱ्याचं अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ यामुळे दरवर्षी नुकसान होतंय. विजय वादक यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी पॉली हाऊस, शेडनेटमध्ये ठिबकचा वापर केल्यास त्यांनाही शाश्वत उत्पन्न मिळू शकतं. गंगाधर गीते, साम टीव्ही, अहमदनगर.